ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। ईशावास्य उपनिषद। आणि या ठिकाणी मागच्या पाठामध्ये आपण पाहत होतो की या ठिकाणी जो असणारा हे उपनिषद शुक्ल यजुर्वेदामध्ये असणारे उपनिषद, त्यामध्ये असणारे 39वे अध्याय जे आहे हे सगळे कर्मामध्ये त्या ठिकाणी त्यांचा विनियोग केला. आणि म्हणून त्या अनुषंगाने 40वा जो हा अध्याय आहे ईशावास्य उपनिषद, हा 40वा अध्याय म्हणजेच ईशावास्य उपनिषद हे सुद्धा कर्मामध्येच याचं काय केलं पाहिजे, विनियोग केला पाहिजे, असं काय आहे पूर्वपक्षाचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्या असणारं पूर्वपक्षाचं म्हणणं या ठिकाणी आता सिद्धांती म्हणजे आचार्यांचा जो पक्ष आहे त्याचं असणारं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून त्या कालच्या मंत्रामध्ये आपण शेवट पाहिला आहे काय, यापुढे सांगितले जाणारे म्हणजे ज्याचा कर्माला विरोध आहे या मंत्रांचा कर्मामध्ये विनियोग न होणे ठीक आहे. हे जे यापुढे जे मंत्र येणार आहेत म्हणजे कुठल्या ईशावास्यापासून पुढे येणारे सर्व जे मंत्र आहे या सर्व मंत्रांचा विनियोग कर्मामध्ये होऊ शकत नाही. मग कशामध्ये, मग कर्म आणि ज्ञान. मग कर्मामध्ये जर विनियोग होत नसेल तर मग कशामध्ये त्याचा साधारण विनियोग व्हायला पाहिजे, मग ज्ञानामध्ये. तथा तो ब्रह्म जिज्ञासा, त्या ज्ञानामध्ये त्याचा आता विनियोग झाला पाहिजे. आणि म्हणून आता आचार्यांना ते आता सिद्ध करायचे की कर्मामध्ये विनियोग नाही, मग ह्या सर्व मंत्रांचा जो उपयोग आहे हा ज्ञानामध्येच होतो. या सर्व मंत्राच्या द्वारे वेदांत शास्त्राला अनुकूल असं जे ज्ञान अपेक्षित आहे, जीव ब्रह्म ऐक्य जे ज्ञान अपेक्षित आहे ते जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान या मंत्रांच्या द्वारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे या ठिकाणी आता आचार्यांना समजून सांगायचे. पण त्या पूर्व पक्षी जो आहे त्याचा असणार आता या ठिकाणी उत्तर आरंभ करतात आचार्य. काय म्हणतात, न हि एवं लक्षणम आत्मना याथाप्यम उत्पाद्यम विकार्यम आप्यम संस्कार्यम कर्तृवक्तृरूपम वा येन कर्मशेषा स्यात्. की म्हणतात, काय म्हणतात, आत्म्याचे स्वरूप, आत्म्याचं वास्तविक जे स्वरूप आहे हे कसं आहे, आत्म्याचे स्वरूप उत्पाद्य विकार्य आप्य संस्कार्य या कॅटेगरीमध्ये बसत नाही. अथवा काय करता भोगता, आत्म्याला करता पण नसतो, तो भोगता पण नाही. या सगळे जे हे सांगितलेले आहेत आत्तापर्यंत हे सगळे गुण याच्यामध्ये कुठेही आत्म्याचं स्वरूप बसत नाही, म्हणजेच बसत नाही, ज्यामुळे तो कर्मशेष कर्मामध्ये सहभागी होऊ शकेल. की हे जे कर्मामध्ये एखादी गोष्ट जर सहभागी करून घ्यायची असेल, थोडक्यात कर्मकांडाचा जो विषय आहे, कर्मकांडाच्या विषयामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला त्यामध्ये सहभागी करून घ्यायची असेल तर त्या गोष्टीमध्ये काय पाहिजे, ह्या 4 गोष्टी प्रामुख्याने पाहिजे त्या ठिकाणी कर्मकांड करताना. काय काय, एक तर उत्पाद्य विकार्य आप्य आणि संस्कार्य या गोष्टी. त्यानंतर जो कर्ता आहे त्या कर्त्यामध्ये कोणती भावना पाहिजे, मी करता म्हणजे मी करता मी भोगता, ही भावना त्याच्यामध्ये पाहिजे, त्याशिवाय तो कर्ता बनू शकत नाही. परंतु या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कुठलीच गोष्ट आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून तो आत्मतत्व कर्मशेष कर्मामध्ये सहभागी होऊ शकत नाही. मग आप्य उत्पाद्याचा अर्थ काय, तर उत्पाद्य म्हणजे आत्मा जो आहे. आता हे ज्या 4 गोष्टी सांगितल्या, उत्पाद्य विकार्य आप्य आणि संस्कार्य, या 4 गोष्टी ज्या सांगितल्या त्यांचा अर्थ आता या ठिकाणी सांगतो. काय बरं, उत्पाद्य म्हणजे आत्मा जो आहे उत्पन्न करू शकत नाही आपण. ज्याप्रमाणे घट निर्माण होतो, मृत्तिका घेतो आणि मृत्तिकेपासून घटाची आपण निर्मिती करतो, त्याप्रमाणे आपण काही वस्तू आणली, तिला एकत्रित केलं, जसं माती आणली, अमुक आणलं, ते आणलं, सगळं एकत्रित करून जल त्याच्यामध्ये टाकून तो मृत्तिकेचा एक पिंड बनवला, त्याच्यापासून घटाची निर्मिती केली. ज्याप्रमाणे म्हणजे ज्याला म्हणतात उत्पाद्य म्हणजे त्याला त्या ठिकाणी उत्पन्न करण्याच्या योग्यतेचं म्हणजे उत्पन्न करणे. त्याला आत्म्याला आपण असं उत्पन्न करू शकतो का, हा आणला तो आणला, आता ही पंचमहाभूतं एकत्र गेली, ते असं झालं तसं झालं, मग त्यापासून या आत्म्याचं या ठिकाणी त्याचे उत्पन्न आपण त्याला उत्पन्न केलं, असं होऊ शकत होतं का, नाही, तसं होत नाही. का आत्म्यापासून सर्वाची निर्मिती, पण त्याला आपण म्हणून तो कर्माच्या कॅटेगरीमध्ये जात नाही, म्हणून तो उत्पाद देऊ शकत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये काही विकार आत्म्यामध्ये, की आता जन्माला आला, आता याच्यामध्ये काय झालं, षड विकार व जसं हे शरीर आहे, या शरीरामध्ये प्रत्येक क्षण काय विकारीच आहे.
अस्ति जायते वर्धते विपरिणते अपक्षीयते विनश्यति इति षड्विकारवत एतस्थूल शरीरम. ज्याप्रमाणे या शरीरामध्ये हे सगळे काय झाले, 6 प्रकारचे ज्याप्रमाणे या शरीरामध्ये विकार निर्माण झाले. अथवा आपण काय करतो, दूध आहे, दुधामध्ये आपण काय करतो, थोडंसं दही टाकतो, विरंजन टाकतो आणि काय करतो, मग त्याचं दही बनवतो. म्हणजेच काय झालं, त्या दुधामध्ये विकार होऊन ते काय दह्यामध्ये परिणीत झालं. तसा आत्म्यामध्ये काय आपण विकार करू शकतो का? हा आत्मा असा होता, सच्चिदानंद स्वरूप असणारा आत्मा. मग त्याच्यामध्ये आता विकार निर्माण झाला आणि मग काय झाला, तो जीवभावाला प्राप्त झाला. तो जीवभावाला प्राप्त झालेलाच नाहीये, हे मानलंय तुम्ही. वास्तविक काय, हे अज्ञानामुळे मानलंय. कसं काय, जसं रज्जू जे आहे त्या रज्जूवर सर्पाची निर्मिती झाली आहे का? झालीच नाही. मग काय, अज्ञानाने मानलंय. तो अंधकारामुळे त्याला काय वाटायला लागलं, अरे तिथं सर्प आहे, पण वास्तविक आहे का? हे जसं उदाहरण आहे, जसं त्या रज्जूवर वास्तविक सर्पाची निर्मिती ज्याप्रमाणे होत नाही तसं आत्मतत्वच आहे. परंतु मग काय झालं, मग अज्ञान कारणेनं त्याला काय आच्छादित केल्यानंतर त्या ठिकाणी मी जीव, मी सुखी, मी दुःखी, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार होत नाही. तो कायम त्याची जी नित्य अवस्था आहे. कोणती नित्य त्याची अवस्था? सच्चिदानंद स्वरूप. हा सच्चिद आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये तो कधीच त्याच्यामधनं बदल होऊ शकत नाही. तो सत आता थोडासा असत होईल असं नाही होऊ शकत. तो सतच राहणार कायम. चित आणि आनंद स्वरूप हा हे त्याचं स्वरूप आहे. ते त्याच्यापासून कधीच विचलित होऊ शकत नाही. आणि म्हणून तो काय, विकार त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा विकार सुद्धा होऊ शकत नाही. आप्य प्राप्त करण्यायोग्य आहे का? जर असं म्हटलं तर तो स्वतः प्राप्तच आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी इकडे जा तिकडे जा. अंतस्थ आत्मानम अजम्न दृष्टा भ्रमंती मूढा गिरिगह्वरेषु सांगितलं. कुठे शोधिशी रामेश्वराने, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी सांगितलं. की तू त्याला प्राप्त करण्यासाठी इकडे जायचंय तिकडे जायचंय आणि त्याला आता आम्ही प्राप्त करून घेतो. तसं आहे का नाही, तो नित्य प्राप्त आहे. मग नित्य प्राप्त असताना आम्हाला कळत का नाही, तर बाकीच्या गोष्टींचा संसार एवढा आपण करून ठेवलेला आहे की त्या बाकीच्या संसारामध्ये एवढे आपण व्याप्त झालेलो आहोत की त्यामुळे तो जो आहे तो स्वतः प्राप्त जरी असला तरी त्याचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तो प्राप्त करण्यायोग्य नाही, तो स्वतः प्राप्त आहे. अथवा संस्कार्य म्हणजे त्याच्यावर काही आपण संस्कार केले. जसं आपण पूजेमध्ये आधी बसलो की आपण काय करतो, तिथं जी काय आपण सामग्री असते, पूजा सामग्री वगैरे, त्याच्यामध्ये आपण काय त्याचा संस्कार करतो, त्याला प्रोक्षण करतो. तिथं जे काय असेल, फुलं हार काय फळं आणली असतील, पानं आणली असतील, जे काय असेल तिथे ठेवलेलं, त्याच्या आपण काय सगळे मंत्र झाले, धूपदीप सगळ्यांची पूजा झाल्यानंतर आपण काय होतं, आता प्रोक्षण काय, अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतोपि स्मरेत पुंडरीकाक्षं वा याभ्यंतर शुचिः आत्मानं प्रोक्षेत पूजा द्रव्यानि संप्रोक्षेत आपण म्हणतो. आणि त्याच्यावर ज्याप्रमाणे प्रोक्षण करतो म्हणजेच काय, तर संस्कारही करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय अशुद्धी वगैरे असेल तर ती त्यातनं नाश पावते अशी आपली भावना असते. म्हणजे अशा प्रकारे संस्कार आपण त्यामध्ये, म्हणजे अशा प्रकारच्या या कुठल्याही ज्यावेळेस आपण एखादं कर्म करतो किंवा कर्मकांडाचा एखादा ज्यावेळेस हा विधी येतो त्याच्यामध्ये या चारही गोष्टी अपेक्षित आहेत. कोणकोणत्या या 4 गोष्टी? उत्पाद्य, विकार्य, आप्य आणि संस्कार याद्वारा ती जी वस्तू आहे ती वस्तू आपण शुद्ध करून त्या ठिकाणी वापरतो. तसा आत्मा आहे का? तसा आत्मा नाहीये. आत्म्याला या 4ही गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. अलग लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे या 4ही गोष्टी करता, त्यानंतर उत्पाद्य, विकार्य, आप्य आणि संस्कार्य या 4ही गोष्टींचा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ शकत नाही. त्यानंतर कर्ता, भोक्ता, आत्मा करता, आत्मा भोक्ता असं होऊ शकता, अथवा तो न करता आहे न भोक्ता आहे. अलग लक्षात. तो करता पण नाही आणि तो भोक्ता पण नाही ना. तर त्याला सगळं जे काय आहे आपलं स्वतःच अज्ञान आहे. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता सांगितले तर भगवान वेदव्यासांनी काय सांगितलं त्या ठिकाणी महाभारतामध्ये, तर सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति कुबुद्धेशा अहम करोति इति वृथाभिमानिनः स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकः सांगितलं. की अशा प्रकारे ज्यावेळेस सुख आणि दुःख जे आपल्याला प्राप्त होतात जीवनामध्ये ते कोणी द्यायला येत नाही. न कोपी दाता परो ददाति कुबुद्धीशा, याच्यामुळे मला हे झालं त्याच्यामुळे मला ते झालं, ही कुबुद्धी सांगितली.
मग सुख दुःख प्राप्त कसे होतात? अहम करोती वृथाभिमानिनः, मी करतो हा जो वृथाभिमान आहे, या वृथाभिमानामुळेच हे सुख आणि दुःख. आणि काय? स्वकर्म, आपण जशी कर्म केली, जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ देतो रे भगवंत. भगवंताला आपण काय नाही, तुम्ही जशी कर्म केलेली आहेत, टॅली ज्याला आपण म्हणतो, हे सगळी टॅली आहे. याच्यामध्ये कोणाला काही बदल करता येत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही कर्म केलेले आहे त्याप्रमाणे त्या कर्माचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच. त्याच्यामध्ये एक्सक्यूज नाही, बाबा हा आला म्हणून त्याने काहीतरी एक्सक्यूज केलं. कोणीही त्याच्यामध्ये कर्माच्या याच्यामध्ये कर्मविपाक, त्याला तो मोठा ग्रंथ आहे त्याचा कर्मविपाक नावाचा शास्त्रामध्ये, की त्याच्यामध्ये कोणत्या कर्माची काय कशा प्रकारे फळं मिळतात. म्हणजे कर्माचा असणं म्हणून गहना कर्मनो गतीही सांगितलं की त्याने आपल्याला. कर्माची गती काय एवढी सहज नाही आहे. आपल्याला वाटतं केलं आणि सोडून दिलं, अलग. कर्माची गती गहन आहे. कधी ते आहे ते केलेलं कर्म कधी परिपक्व अवस्थेला होईल, कधी तुम्हाला फळ देईल हे सांगता येत नाही. आणि मग अशा प्रकारे मग हा जो आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व कसं आहे? तो आत्मा मग हे कर्म जे आहे हे काय? हे सगळं जे आहे हे सगळं जीव भावाला प्राप्त आहे, सगळं अज्ञानाने या ठिकाणी सांगायचं प्रयत्न. आणि म्हणून तो जो आत्मतत्व आहे ते आत्मतत्व आता म्हणजे चारही विकार त्याच्यामध्ये लागू पडत नाही. कोणते? हे वरती आत्ता सांगितलेले कोणकोणते? उत्पाद्य, विकार्य, आप्य आणि संस्कार्य. हे चार गोष्टी कुठल्याही याच्यामध्ये आपण एखादी वस्तू कर्मकांडाच्या अनुषंगाने पूजा तंत्रामध्ये एखादी वस्तू आपण ग्रहण करतो, त्याच्यावर हे चार प्रकारचे आपण काय करतो? संस्कार करतो. ती वस्तू आपण ग्रहण करतो. तसं आत्म्यावर थोडक्यात सांगायचं इथं तात्पर्य काय? तर याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढंच की आत्म्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार जे आहेत ते संस्कार त्या आत्म्यावर कुठल्याही प्रकारचे होऊ शकत नाही, कारण तो नित्य शुद्ध आहे. तर शुद्ध करण्याची पुन्हा काही गरज नाही, तो नित्य शुद्ध आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यानंतर अथवा ह्याच्या व्यतिरिक्त, या संस्कारांच्या व्यतिरिक्त ना तो करता आहे ना तो भोगता आहे. आत्मा करता पण कशाचा म्हणत नाही, मी करतो अथवा मी भोगतो हे सुद्धा तो कधी म्हणत नाही. तो आपल्या भावनेने ज्याप्रमाणे सूर्य आहे, त्या सगळ्या जगताची कार्य जरी होत चालली तरी ह्या सगळ्या गोष्टीशी जसा त्याचा संबंध नसतो. कार्य सगळीच चालली आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, परंतु जसा त्याचा आणि याचा संबंध नसतो तसा तो जो आहे ते आत्मतत्व, त्याचा या कुठल्याही गोष्टीचा संबंध नाही. म्हणून तो ना करता आहे ना भोगता आहे. या कशाचाही तो करता भोगता काही नव्हतो, ज्यामुळे तो कर्मशेष म्हणजे कर्मामध्ये त्याचा विनियोग होऊ शकेल. त्या आत्म्याला तर कर्मामध्ये ओढून घ्यायचा असेल तर या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. तुम्ही म्हणता हे जे मंत्र आहेत हे मंत्र काय कर्मप्रतिपादक आहेत? आपण हे मंत्र जे कर्मप्रतिपादक नाहीत, हे आत्मस्वरूपात दर्शन करणारे मंत्र आहेत. आणि त्यांना कर्मप्रतिपादक करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आत्म्यावर प्रस्थापित केल्या पाहिजे. परंतु आत्मा सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या आत्म्यावर प्रस्थापित करू शकत नाही. म्हणून येणारे मंत्र हे सगळे काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान देणारेच आहे. सर्वासाम तेच सांगितलं आता. सर्वासाम उपनिषदाम आत्मयाथात्म्य रूपते न एवं उपाक्षयात गीतानां मोक्षधर्माणां च एवं परत्वात. की अशा प्रकारे काय सर्व उपनिषदांची समाप्ती सगळी आपण आता ही उपनिषदे आपण आरंभ केलेली आहे. या सगळी उपनिषद आता हे पहिल्यांदा सांगितलं, पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी. काय? सर्व उपनिषदांची समाप्ती आत्म्याचे यथार्थ स्वरूप निरूपण करण्यामध्येच आहे. ही सगळी जी उपनिषदं आहेत यांच्यामध्ये दुसरं काही सांगितलेलं नाही. मग काय सांगितलंय? सर्व उपनिषदांची समाप्ती आत्म्याचं यथार्थ स्वरूप. आत्म्याचं जे यथार्थ स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप, हे त्याचं यथार्थ स्वरूप आहे. ते आत्म्याचं यथार्थ स्वरूप सांगण्याकरिता, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान देण्याकरिता म्हणून त्यांच्या असणारी महावाक्य जे आहे अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, ही चार वाक्याची जी चार वेदांची ही चार जी महावाक्य आहे त्याला आपण महावाक्य म्हणतो. कारण का जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान त्या ठिकाणी ते देण्याचं कार्य करतात. म्हणजे म्हणून त्या अनुषंगाने ही सगळी जी उपनिषदं आहे ही सगळी उपनिषदं आम्हाला काय शिकवतात? तर सर्व उपनिषदा आम्हाला काय? आत्म्याचं यथार्थ स्वरूप, तर आत्म्याचं वास्तविक स्वरूप काय हे सांगण्याचा प्रयत्न हे सर्व उपनिषद करतात. त्यात सांगितलं सर्व उपनिषदांची समाप्ती. समाप्ती म्हणजे काय सांगितलं जातं त्यातनं, त्याच्याद्वारे
त्याची परिपूर्णता काय आहे? तर आत्म्याचं यथार्थ स्वरूप. आत्मा कहा? सच्चिदानंद स्वरूप. हे सगळं येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवति. आत्मावार्य द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य, मैत्रेयी, या सगळ्या वाक्यांच्या द्वारे आम्हाला काय सांगितलं? तर त्या आत्म्याचं यथार्थ स्वरूप आहे की आत्मज्ञान एकदा तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवति, की ते एकदा जाणल्यानंतर तुम्हाला बाकी काही सगळं तुम्हाला आपल्याप तुम्हाला लक्षात येईल, सगळं आपल्याप जाणलं जाईल. म्हणून अशा प्रकारे त्या आत्म्याचं यथार्थ म्हणून स्वरूप सांगण्याचं काम, निरूपण करण्याचं काम उपनिषदांमध्ये आहे. त्याचप्रमाणे गीता व मोक्ष धर्मांचे तात्पर्य सुद्धा यातच आहे. गीता अथवा मोक्ष धर्म जो आहे याच्याद्वारे सुद्धा यांचं तात्पर्य काय? तर जीव ब्रह्म ऐक्यज्ञान अथवा आत्म्याचं यथार्थ स्वरूप दाखवणं हेच यांचं सगळ्यांचं तात्पर्य आहे. तस्मात, आणि म्हणून काय बरं? तस्मात आत्मनः अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्वादिज अशुद्धत्व, अपापविद्धत्वं च उपादाय लोकबुद्धिसिद्धं कर्माणि विहितानि. आणि म्हणून काय बरं? आत्म्यासंबंधी सामान्य लोकांच्या दृष्टीने, सर्वसामान्य लोक जे आहेत म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत त्या अज्ञानी लोकांच्या दृष्टीने, ज्ञानी लोकांच्या जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानी लोकांच्या दृष्टीने काय होतात? आणि म्हणून आत्म्यासंबंधी सामान्य लोकांच्या दृष्टीने होणारे, मग ते काय सांगतात? यद्यपि आत्मा एकच आहे, स एकहा, तरी सुद्धा हे सामान्य लोक जे आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, हे त्या आत्म्याला काय म्हणतात? आत्म्यासंबंधी सामान्य लोकांच्या दृष्टीने काय म्हणतात? तर कसं आहे? अनेक आहे, प्रत्येकामध्ये असणारं जे जीवभाव आहे ते आत्मतत्व भिन्न भिन्न आहे. त्याचं अनेकत्व त्यांनी केलं. त्यानंतर तो करता, तो भोगता, हे सगळे काय अध्यारोप त्याच्यावर केले. कुणी अज्ञानी जनांनी लोकांच्या दृष्टीने अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, अशुद्धत्व, तो शुद्ध असताना सुद्धा तो अशुद्ध आहे. त्यानंतर पापमयत्व, हे सगळ्या ज्या काही कल्पना आहे या सगळ्या आदी गोष्टीमुळे कर्माचे विधान केले गेले आहे. या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने कर्माचं विधान कधी होतं? ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. कोणकोणत्या? कर्तृत्व, भोक्तृत्व, अनेकत्व, अशुद्धत्व, पापत्व, विध्यत्व, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्यानंतरच कर्माचं त्या ठिकाणी विधान होतं. आणि म्हणून अशा प्रकारे यो हि कर्म फलेनार्थी दृष्टीनो ब्रह्मवर्चसादि दृष्टेन स्वर्गादीनां द्विजाति अहं न कानकुब्जात्वाद्य अनधिकारी प्रयोजक धर्म वा नित्य आत्मानं मन्यते सोऽधिक्रियते कर्मसु हि अधिकार विदो वदन्ति. त्याचप्रमाणे कर्माधिकारी साधकांचे सुद्धा जे कर्माचे अधिकारी आहेत म्हणजे ज्यांचा कर्मामध्ये अधिकार आहे, अथा तो काय धर्म जिज्ञासाच्या अनुषंगाने जे कर्माधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. कर्माधिकारी साधकांचे सुद्धा हेच म्हणणं म्हणजे काय म्हणणं आहे? जो साधक ब्रह्मतेज आदिदृष्ट म्हणजे त्या मंत्राच्या द्वारे किंवा आपण जी उपासना करतो त्या उपासनेच्या द्वारे काय होतं? एक प्रकारचं मुखावर एक तेज निर्माण होतं. आपण अरे त्याची साधना पाहिलं का? त्याचं मुख कसं आहे? त्याच्या मुखावर काय? ती असणारी त्या साधनेचं असणारं फळ आहे. तुम्ही एखादी साधना संपूर्ण जीवनभर करत राहिला की त्याचं असणारं आपल्या फळ तुम्हाला मिळतं. मग ते असणारं काय? ते साधकाला असणारं ते ब्रह्मतेज हे दृष्ट फळ म्हणजे त्या त्याला समोरच ते तेज जे आहे त्या समोरच आपल्याला दिसतं म्हणून ते दृष्ट फळ. अथवा नंतर मरणोत्तर काय? स्वर्गादी अदृष्ट, हे सुद्धा काय? फळच आहे. पण जीवितपणे त्याला असणारं ते ब्रह्मतेज आणि मरणोत्तर काय? त्याला अदृष्ट फळ जे आहे स्वर्गादी हे अदृष्ट कर्मफलासाठी इच्छुक आहे. अशा इच्छुक असणारे कर्माधिकाऱ्यांचा विषय या ठिकाणी झाला. हे कर्माधिकारी काय म्हणतात? मी कर्माचा अधिकारी आहे, मला ही 2 फळं आहेत आणि त्यानंतर मी अमुक कर्माचा मी अधिकारी आहे. माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कानेपणा, कुब्जपणे म्हणजे कर्म करायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण शरीर सुद्धा सुदृढ पाहिजे. शरीर सुदृढ नसेल तर कर्माचा अधिकारित्व सुद्धा तुम्हाला प्राप्त होत नाही. हे याच्यावरनं लक्षात येतं. तेच सांगितलं, मी माझ्यामध्ये कोणताही कानेपणा नाही, कोणताही कुब्जपणा नाही असा स्वतःला मानतो, तोच कर्मासाठी अधिकारी आहे. म्हणजे ज्याची अपेक्षा आहे. कर्माचा अधिकारी कोण? तो जो या लोकामध्ये ब्रह्मतेज आदी अथवा यानंतर सुद्धा स्वर्गादी लोकामध्ये जाण्याची ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे
त्यानंतर ज्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं कानेपण कुब्जपण असं हे नाही, अशा प्रकारचा जो आहे, जो स्वतःला असा मानतो, तोच कर्मासाठी या ठिकाणी काय अधिकारी आहे. आणि असा कर्माचा अधिकारी तस्मान एते मंत्राः आत्मनः याथात्म्यप्रकाशेन आत्मविषयं स्वाभाविकम् अज्ञानं निवर्तयन्तः शोकमोहादि संसारधर्म विच्छत्य साधनम् आत्म एकत्वादि विज्ञानोत्पादयन्ति इति एवं उक्ताधिकार्य अभिधेय संबंधः प्रयोजनान् मंत्रान् संक्षेपतः व्याख्यास्यामः. आणि म्हणून अशा प्रकारे इथे येणारे, म्हणून हे मंत्र म्हणजे या ठिकाणी आता येणारे आरंभ होणारे हे सर्वच्या सर्व मंत्र, म्हणून हे मंत्र काय आत्म्याचं यथार्थ स्वरूपाचे प्रकाशन करून ह्या सगळ्या मंत्रांच्या द्वारे ईशावास्य इत्यादी उपनिषद आहे. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे की हे सगळे जे मंत्र आहे कर्मामध्ये याचा विनियोग केलेला आहे, तर यांचा विनियोग कर्मामध्ये केलेला नाही. हे काय, हे याचा संपूर्ण विनियोग आहे हा ब्रह्मविद्येमध्येच केलेला आहे, उत्तर मीमांसेमध्येच केलेला आहे. आणि म्हणून तस्मात म्हणजे शेवटी निर्णय की त्यांनी आक्षेप घेतलेला की कर्मामध्येच आहे. मग कर्मामध्ये का नाही, तर आत्म्याचं स्वरूप सांगितलं त्या ठिकाणी. ते 4 ज्या गोष्टी तिथे ग्रहण करून आत्मा करता नाही, भोगता नाही हे सगळं सांगून त्याचं यथार्थ स्वरूप सांगितल्यामुळे तो कुठल्याही कर्माचा अधिकारी होऊ शकत नाही. कर्माचे अधिकारी कोण होऊ शकतो, मी करता, मी भोगता हाय म्हणणाराच कर्म अधिकारी होऊ शकतो. आणि म्हणून काय हे मंत्र कुठले, हे येणारे पुढचे आता जे मंत्र आहे. आणि म्हणून हे मंत्र आत्म्याचे यथार्थ स्वरूपाचे प्रकाश करून आत्म्यासंबंधी स्वाभाविक अज्ञान दूर करून, आणि हे काय करतात ह्या मंत्रांच्या द्वारे काय करतायत हे मंत्र काय आत्म्याचे यथार्थ स्वरूपाचे प्रकाश करून, आत्म्याचं यथार्थ स्वरूप काय ते यथार्थ स्वरूप या ठिकाणी काय प्रकाशित करून काय करतात, आत्म्याचे यथार्थ स्वरूप प्रकाशित करून आत्म्यासंबंधी स्वाभाविक अज्ञान दूर करतात. आत्म्यासंबंधीचे स्वाभाविक अज्ञान काय, स्वाभाविक अज्ञान आत्मा करता, आत्मा भोगता, आत्मा पापमयत्व हे जे सगळे त्याच्यावर अध्यारोपित केलेले आहेत गुण, हे सगळे गुण काय करतात, हे सगळे मंत्र हे सगळे गुण हे दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून तेच सांगितलं या ठिकाणी त्या आत्म्यासंबंधीचे स्वाभाविक अज्ञान कोणतं, मी करता, मी भोगता हे आत्म्यासंबंधीचं स्वाभाविक अज्ञान. यदि तो अकर्ता अभोक्ता असताना सुद्धा स्वाभाविक अज्ञानामुळे आत्म्याला करता भोगता मानणं आणि त्या अनुषंगाने सगळ्या कर्मामध्ये प्रवृत्त होणं, हे त्याचं काय असणारे स्वाभाविक अज्ञान आहे. आणि म्हणून हे मंत्र मग काय करतात, ईशावास्यादी उपनिषद जे आहे काय पुढे येणारे सगळे जे 18 मंत्र आहेत, हे 18 मंत्र काय करणार आहेत, म्हणून स्वाभाविक अज्ञान दूर करून काय संसाराचे शोक मोहादी धर्माचे उच्छेद साधन स्वरूप आत्मैकत्व विज्ञान उत्पन्न करतात. आणि हे सगळेच्या सगळे मंत्र या ठिकाणी काय करतायत, तर संसाराचे शोक मोहादी धर्माचे विच्छेद करून, कळलं का, संसारिक जे शोकमोह जे आहे शोकमोहादी धर्माचं उच्छेदन करून काय करतात, साधन स्वरूप. मग काय केलं, याचं उच्छेदन करून शोकमोहाचं उच्छेदन करून साधन स्वरूप काय आत्म्याचे एकत्व विज्ञान उत्पन्न करतात. आत्मा जो आहे त्या आत्म्याचं एकत्व विज्ञान म्हणजे तो एकच आहे अशा प्रकारचं जे आत्म्याचं विज्ञान आहे, सगळ्यांमध्ये असणारा ते आत्मतत्व आहे. तर आत्मतत्व एकच आहे अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न इथे या सर्व मंत्रांच्या द्वारे केला जातो. आणि म्हणून काय अशा प्रकारे ज्याचा अधिकारी विषय संबंध प्रयोजन या मंत्रांचा आम्ही संक्षेपेने व्याख्या करणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारे याचा असणारा अधिकारी हे पहिल्यांदा सुरुवात केलं. त्याचा कोण अधिकारी, तो जो मुमुक्षु साधन दृष्टी संपन्न जो आहे त्याच्यासाठी आता हे मंत्र जे आहेत हे त्यांच्यासाठी आता हे सगळे जे आहे. म्हणून उत्तर मीमांसेसाठी असणारा ब्रह्मविद्येसाठी असणारा जो अधिकारी, जो विषयचा संबंध, जो प्रयोजन जे अपेक्षित आहे तेच या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्याचा काय अधिकारी कोण आहे, जो मुमुक्षु आहे, जो साधनची दृष्टी संपन्न जो आहे त्याच्यासाठीच आता याचा आरंभ. त्यानंतर ज्याचा विषय जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे, या संपूर्ण उपनिषदांचा आता येणारा जे ईशावास्य उपनिषद आहे त्याचा विषय काय, त्याच्यामध्ये काय सांगितलं, ईशावास्यमिदं सर्वम, याच्यामध्ये काय सांगितलं, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान याच्यामधून सांगितलं. त्याचं काय नंतर संबंध बोध्यबोधक भाव, एक सांगणारा आणि ऐकणारा बोध्यबोधक भाव. त्यानंतर प्रयोजन काय आहे, सगळं उपनिषद ऐकल्यानंतर आम्हाला काय प्रयोजन प्राप्त होणार, तर स्वस्वरूपाची प्राप्ती.
हे याचं असणार प्रयोजन. आणि म्हणजे अशा प्रकारच्या या चारही गोष्टी ज्या आहे, विषय, संबंध, प्रयोजन आणि अधिकारी, या सगळ्या चारी गोष्टी ज्या आहे या ब्रह्मविद्येसाठी लागू पडत असल्यामुळे येणारे हे 18 मंत्र हे काय आहे, हे ब्रह्मविद्येसाठीच या ठिकाणी काय करतायत, लागू पडत आहेत. आणि म्हणजे अशा अनुषंगाने याच्यामध्ये असणारा ईशावास्य, तर याचा पहिला मंत्रच आहे ईशा, अलग अलग. आणि म्हणून या मंत्र ह्या उपनिषदातलं काय म्हटलं, ईशावास्य उपनिषद. आणि दुसरा आहे केनाचा पहिलाच आहे, केनेशितम, पहिला पण मंत्र तसंच आहे, केनेशितम, म्हणून त्याला केन उपनिषद. केनेशितम पतित प्रेषितम मनः इथं ईशावास्यमिदगम सर्वम. म्हणून काय झालं, त्याला या उपनिषदाला नाव दिलं पहिल्या मंत्राच्या अनुषंगाने ईशावास्य उपनिषद. 18 मंत्रात्मक, अतिशय छोटा आणि अतिशय विस्तृतपणे या ठिकाणी आत्मबोध जे आहे, ईशावास्य इदगम सर्व जे काय आहे त्या ईशा म्हणजे परमेश्वरानेच आच्छादित केलेला ते सांगण्याचा प्रयत्न. म्हणजे संपूर्ण जे गीतेने जो आत्तापर्यंत आपल्याला सिद्धांत प्रतिपादित केला कोणता, वासुदेव सर्वम, हा जो सिद्धांत आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, हा जो आत्मवम्येन सर्वत्र, हा जो सिद्धांत गीतेने आम्हाला सांगितला, तो सिद्धांत या ठिकाणी पहिल्या मंत्रामध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून ईशावास्य उपनिषदाचा असणारा पहिला मंत्र काय म्हणतात, पहिल्या मंत्राच्या द्वारे ईशावास्यमिदगम सर्वम यत्किंचित् जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीतामागुरुधक्कस्य सिद्धनम सांगितलं या ठिकाणी. ईशावास्यमिदगम सर्वम, ईशा म्हणजे परमेश्वर, ईशा म्हणजे परमेश्वर. त्या परमेश्वराने काय केलं, त्या परमेश्वराने ईशा आवास्य, सगळं जे काय आहे सगळं त्या परमेश्वरानेच व्याप्त करून ठेवलेलं आहे. ईशावास्यमिदगम सर्व, सर्व चराचर सृष्टी जी आहे, सर्व चराचर सृष्टी त्या परमेश्वरानेच, अंतर्वैश्च तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आपण म्हणतो जशी दृष्टी तशी सृष्टी, आपण काय पाहतोय त्याच्यावर आहे. प्रल्हादाला सर्वत्र नारायणच दिसत होता, त्याची कारण दृष्टी नारायण स्वरूपच झालेली होती. खांबात सुद्धा नारायणच आहे, ही दृष्टी आहे. म्हणून जशी दृष्टी सृष्टी न्याय त्याला आपण म्हणतो. त्याला आता पुढे वेदांतामध्ये तो पुढचा सगळा विषय आहेत त्या दृष्टी सृष्टी न्याय वगैरे, म्हणजे आपण ज्याप्रमाणे म्हणून काय केलं, म्हणजे ब्रह्मदृष्टी ज्याची झालेली आहे त्यांना मग काय सगळं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गवी असते. म्हणून त्या ठिकाणी एकनाथांचं उदाहरण असेल, नामदेव महाराजांचं उदाहरण असेल, सगळी काय दृष्टीचं त्या ठिकाणी सगळं ब्रह्मदृष्टीच आहे. ही दृष्टी आपली निर्माण होण्याकरिता म्हणून या सगळं अध्याय. म्हणून मग काय संपूर्ण जगतामध्ये काय सांगितलं मग ह्या उपनिषदाने किंवा या मंत्राने आम्हाला काय सांगितलं, ईशावास्यमिदगम सर्वम, या संपूर्ण स्थावर जंगम जे काय आहे त्या परमेश्वराने काय केलेलं आहे, व्याप्त केलेलं आहे. कसं, यत किंच जगत्याम जगत, या संपूर्ण जगतामध्ये जे काय स्थावर जंगम जे जे काय आहे ते सर्वच्या सर्व जे आहे, जसं ज्या जिथे जिथे हवा जाते आपण म्हणतो त्याप्रमाणे त्या परमेश्वराने त्याचप्रमाणे सर्वच्या सर्व जगत त्या स्वतःनेच काय केलेलं, व्याप्त केलेला आहे. आणि म्हणून काय, हे सगळं जे जगत आहे परमेश्वर स्वरूपच आहे, परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. वासुदेव सर्व, पुन्हा तोच सिद्धांत आला. आणि म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, तर संपूर्ण जगत ठीक आहे, संपूर्ण जगत परमेश्वराने व्याप्त केलेलं आहे, ठीक आहे, एवढं म्हणण्यापुरतं ठीक आहे. मग आम्ही काय करायचं आहे की परमेश्वराने संपूर्ण जगत जर व्याप्त असेल तर त्याच्यामध्ये आमचा काय रोल, तर तुमचा रोल सांगतो, तेन त्यक्तेन भुञ्जीता, तुम्ही त्याचा जो भोग म्हणजे जे अपेक्षित ग्रहण करायचा आहे, उपयोग त्याचा करायचा आहे, तो कसा, त्यागाच्या भावनेने. हे फार महत्त्वाचं आहे, अलग लक्षात. ज्यावेळेस आपण व्यवहार करत असू, जे काय आपण प्राप्त करत असू ते कोणत्या भावनेने, त्यागाच्या भावनेने प्राप्त करा. तेन त्यक्तेन, किंवा त्याचा उपभोग घ्यायचा आहे म्हणून सांगितलं. अधिकात अधिक नाही, सुरुवातीलाच सांगितलं. तर सगळं आता विषयाचं विश्लेषण झालं पहिल्या पाठामध्ये की जास्ती मला अधिकात अधिक पाहिजे, एवढं पाहिजे तेवढं पाहिजे नाही, ते त्यक्तेन जेवढं अपेक्षित आहे. म्हणून नीड आणि वॉन्ट्स हे आपण कायम लक्षात ठेवायचं. जे साधक आहे तर साधक नीड आहे, ज्याला पाहिजे तेवढ्याच गरजापुरतं तो घेणारा. वॉन्ट्स नाही आहे, वॉन्ट्स म्हणजे अपेक्षा, मग हे पाहिजे ते पाहिजे. गरज वेगळी आणि अपेक्षा वेगळी. आपण काय म्हणतो, अन्न पाणी आणि निवारा ही आपली गरज आहे,
मग अपेक्षा, मग सेकंड होम पाहिजे, मग थर्ड होम पाहिजे, ह्या अपेक्षा मग ह्या वाढत जातात. त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला बंधन नाही. परंतु गरजेपुरतं जे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आपण काय पाहिजे पाहिजे, सगळं तेन म्हणून तेन त्यक्तेन भुंजता, अपेक्षित जेवढं आहे त्यातलं तेवढंच ग्रहण करा. म्हणजे मग काय, ते पापाला कारणीभूत होत नाही. त्यापेक्षा अधिक घेतलं की काय ते सगळं पापालाच कारण होत आहे. म्हणून तेन त्यक्तेन भुंजित आहे. आता जरी त्या ठिकाणी म्हणजे भोग म्हणजे त्या ठिकाणी उपयोग जरी करून घ्यायचा असेल या जगतामधल्या वस्तूंचा, तरी कोणत्या भावनेने, त्यागाच्या भावनेने, हे परमेश्वराचं आहे, हे आपलं नाही. एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर एखाद्या सुंदर मालकाच्या बंगल्यामध्ये ज्याप्रमाणे आपण राहायला गेल्यानंतर तिथल्या अनेक सुंदर सुंदर जरी वस्तू असल्या त्या बंगल्यामध्ये, अगदी 5 स्टार सुंदर बंगला एकदम, आणि आपला मित्र समजा आपल्याला बोलवलं त्या ठिकाणी राहायला, चला तुम्ही एक महिनाभर किंवा एक आठवडाभर 4 दिवस आमच्याकडे या, फार हट्टाने जरी आपल्याला त्या ठिकाणी घेऊन गेला, आणि गेल्यानंतर काय तिथल्या सगळ्या गोष्टींचा आपण उपभोग जरी घेत असला तरी आपल्या मनामध्ये भावना काय असते, सुंदर लक्झरी कार घेऊन येतो आपल्याला तिथं रेल्वे स्टेशनवरनं घेऊन जायला. नंतर काय तरी त्या कारमध्ये बसताना, त्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर सुंदर बंगला असतो, सुंदर घर, सुंदर काय काय म्हणजे अगदी अधिकार अधिक सुंदर. या सगळ्या गोष्टी, पंचपक्वान्नाचं जेवण, सगळ्या त्या ठिकाणी सेवेला अनेक प्रकारचे नोकर वगैरे सगळं 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 त्या ठिकाणी. परंतु एक आठवडाभर ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत असताना आपल्या मनामध्ये वृत्ती काय असते, माझे असती वृत्ती काय माझ्या मित्राची वृत्ती असते. हे सगळं जरी उपभोग असलं तरी आपल्यामध्ये ज्याप्रमाणे मनामध्ये एकच वृत्ती असते, अरे हे आपलं नाही आहे, हे माझ्या मित्राचं आहे. जरी मी बरे हे सगळे पंचपक्वान्न दिलेले असले, सगळे खात असलो, सगळं मस्त सुंदर असं सगळं असलं तरी हे माझं नाही. अशा प्रकारची वृत्ती जी आहे ही वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, आपल्यामध्ये म्हणजे साधकामध्ये. तर तेन त्यक्तेन भुंजित आहे. याचा उपयोग करत असताना हे परमेश्वराचं आहे. तसं हे संपूर्ण जे जगत आहे ते कोणापासून निर्माण झालंय, परमेश्वर तोच देणार आहे. सगळं जे काय आहे, अश्माच मे, मृत्तिकाच मे, ग्रेयश्च मे, पर्वताच मे, सगळं आता आहे. आज अनुषंगाने प्रदोषच आहे. मग काय आपण त्या ठिकाणी नमक आणि चमकामध्ये आपण काय म्हणतो, ते सगळं हे मला काय हे सगळं मला अपेक्षित आहे. हे परमेश्वरा म्हणजेच का परमेश्वर देईल तेव्हा आहे. अश्माच मे, मृत्तिकाच मे, गिरेयश्च मे, पर्वताच, माशाच मे, तिलाच मे, मुग्धाच मे, खलवाच मे, गोधूमाच मे, मसुराच मे, जे 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 काय आम्हाला खायला अपेक्षित, जे 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 काय अपेक्षित गोष्टी आहे सगळ्या गोष्टी परमेश्वरा तू आम्हाला दे. म्हणजे परमेश्वराने दिले, परमेश्वराची कृपा आहे. आता काही होऊ शकत नाही, काही करू शकत नाही आपण. जे काय आहे सगळी परमेश्वराची कृपा, परमेश्वराची कृपा दृष्टीनेच आम्ही हे सगळं प्राप्त करत आहोत. आणि म्हणून आपल्याला त्याचा उपभोग घेताना सुद्धा काय केलं पाहिजे, परमेश्वराचा आहे तेन त्यक्तेन भुंजित, या अनुषंगाने त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. ना की मागृधकस्य सिद्धनम, ना की हे सगळं माझंच आहे त्याच्यामध्ये वृद्धी करून जास्तीत जास्त अपेक्षापेक्षा जास्त 7-7 पिढ्या आपण म्हणतो त्यांनी एवढं कमवलंय की काय करेल, 7-7 पिढ्या त्यांच्या बसून खातील. हे सगळं ही काय, हे 7 पिढ्या बसून खाणं म्हणजे वृद्धी आहे. तुम्ही ज्यावेळेस अधिक कमवता किंवा अधिक ज्यावेळेस तुमच्याकडे प्राप्त होतं त्यावेळेस कोणा जसं तराजूमध्ये असतं, ज्यावेळेस आपण त्यामध्ये अधिक टाकतो किंवा हे काय करतो त्या कोणाचं तरी काढून घेऊन ते आपल्याकडे येतात. असं वागू नका. मा वृद्धकस्य सिद्धनम, कुठेही प्रकारची वृद्धी तुम्ही जीवनामध्ये ठेवू नका. जे अपेक्षित आहे परमेश्वराकडून तेवढंच घेऊन त्याच्यामध्ये आपलं जीवन निर्वाह करत राहा. कारण का, हे संपूर्ण जे जगत आहे हे परमेश्वराने अंतर्बहिष्ठ व्याप्त केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आमची जी दृष्टी आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे दृष्टी सृष्टीज्ञाय, हे परमेश्वराचं आहे. या दृष्टीने आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला आपली साधना चालू ठेवली पाहिजे. आणि आपली दृष्टी जी आहे अशा प्रकारे केल्यानंतर काय होईल, त्याच्यामध्ये वृद्धी कमी, विषयामधली आसक्ती कमी होईल. कारण विषयामध्ये असणारी आसक्ती काय होते, आम्हाला पुन्हा नाशालाच कारण होईल. ध्यायतो विषयांचा, म्हणजे विषयामध्ये आसक्ती जर कमी करायची असेल तर तेन त्यक्तेन भुंजिता सांगितलं. ज्यावेळेस आपण त्यक्ते म्हणजे त्यागाच्या भावनेने त्याचा उपयोग करून घेऊ त्यावेळी निश्चितपणे त्यातली असणारी आसक्ती काय होणार आहे, ती आसक्ती आपली कमी होणार आहे. आणि एकदा आसक्ती कमी झाली विषयामधली की आपलं चित्त जे आहे परमेश्वरामध्ये
स्थिर होण्यासाठी मदत होणार आणि मग त्याकरता त्यामधली वृद्धी आपल्याला काढून टाकायची आहे. हे या ठिकाणी ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्रातून सांगण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचं असणारं जे भाष्य आहे, भाष्य आता सोमवारच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. ओम तत्सत.